एकीकडे भारत देश हा महासत्तेकडं चाललाय असं म्हटलं जातं, मात्र महाराष्ट्रातील ज्या मराठी शाळा आहेत त्या वरचेवर बंद करण्याचं काम हे सरकारकडनं केलं जाते. सर्वसामान्यांची मुलं जी आहेत ती मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत, मात्र या मुलांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या शाळेमध्ये मिळत नाहीयेत आणि सुविधा जरी मिळाल्या नसल्या तरी मराठी शाळा आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंद करण्याचा घाट हे सरकार करत आहे. आता या सरकारच्या विरोधामध्ये बीडमधील काही सामाजिक कर्ते आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. नेमकी या कार्यकर्त्यांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेतोय. आज आपण या ठिकाणी आंदोलन करताय, काय मागणी आहे? सरकारचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालेलं आहे, मात्र सुरू धोरण जे आहे अत्यंत चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये तब्बल 17,725 शाळा, तर महाराष्ट्र राज्यामध्ये 850 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. पटसंख्या कमी या नावाखाली सरकार जे आहे ते सरकारी शाळा बंद करते आणि खाजगी संस्था असतील, पुढारच्या संस्था असतील याकडे जास्त लक्ष देते. त्यामुळं आणि जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे सरकारी शाळांमध्ये इमारतीच्या असुविधा आहेत, स्वच्छता नाहीये, पिण्याचं पाणी नाहीये. मात्र त्याचबरोबर आता सध्या शिक्षकांची सुद्धा नियुक्ती नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 65 शाळांमध्ये केवळ एक शिक्षक कार्यरत आहे. म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत एकच शिक्षक, तो कसं शिकवणार? आणि ऐन त्यांना जर काही शैक्षणिक कामकाज झालं तर त्या ठिकाणी शिक्षक विना शाळा चालू जाते. त्यामुळे जर देश वाचवायचा असेल तर शिक्षण वाचवायचं असेल आणि या पटसंख्या कमी असल्यामुळं शाळा बंद पडण्यामुळं दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील शेतकरी, ऊसतोड मजूर, दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य हे अंधारात आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व सामाजिक समविचारी संघटना, शिक्षणप्रेमी आलेलो आहोत. आणि आमची अशी मागणी की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शैक्षणिक मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे आणि जो संच मान्यता जी आहे, जी चुकीच्या पद्धतीनं शासनाने राबवली आहे त्यामध्ये सुद्धा शिथिलता देण्यात आली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता आपण आलाय, अनेक संघटनेची लोक आहेत, काय सांगाल? शिक्षणाकडे सरकारचं जे काही दुर्लक्ष आहे ते अतिशय चिंतेची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणताही देश महासत्ता होऊ शकत नाही. त्यासाठी बळकट, सक्षम अशी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था पाहिजे. सरकार 2047ला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवतं, परंतु जर शिक्षण बंद केलं तर ही महासत्ता कशी होईल? म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये 92,000 सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. जपान सारखा देश एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालवतो. फुतागो एलिमेंटरी स्कूल ही जपान मधली शाळा गेल्या वर्षीपर्यंत केवळ एका विद्यार्थ्यासाठी चालू होती. मात्र आपल्या देशामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये शेकडो शाळेमध्ये एक शिक्षक आहे. अंबेजोगाईमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलींची 68 वर्षापूर्वी स्थापन झालेली शाळा, 10 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक आहेत. या विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? म्हणजे एकीकडं बाबासाहेब जे म्हणले, शिका, संघटित आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे बहुजन समाजाला वाघिणीचं दूध पिऊ द्यायचं नाही आणि गुलामीमध्ये ढकलून द्यायचा प्रयत्न शासनाचा आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी असंतोष व्यक्त करत आहोत. शिक्षक जर जिल्हा परिषद शाळेला दिले नाही आणि ही व्यवस्था सुधारली नाही तर या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारलं जाईल आणि सरकारला सहयोगी पळ करून सोडलं जाईल. सध्या सर्वसामान्य जे समाजातील लोक आहेत त्यांची जी मुलं मराठी शाळेमध्ये शिकत आहेत, तर त्यांचं शिक्षण सरकार बंद करत आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी बहुजनांची मुलं शिकून आहेत म्हणून ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि खाजगी शाळांचं या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्पन्न यांनी केलंय. आणि हे फक्त पैशावर खाजगी क्लासेस, खाजगी शाळा, हे सरकारांचा जो हे अजेंडा आहे की सर्वसामान्यांना भेटणाऱ्या शासकीय ज्या सुविधा आहेत, शासकीय शाळा आहेत, ह्या बंद झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी जो तरुण आहे रस्त्यावर उतरणारा, तो जर शिकलाच नाही तर रस्त्यावर आपल्याला प्रश्न कोण विचारीन? हम पोलिसो कायदा आपण करू, असंच या सरकारची रणनीती आहे. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व विरोधी पक्ष संघटना व शिक्षणप्रेमी या ठिकाणी या ज्या चाललेल्या काळ्या बाजाराच्या संदर्भामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आणि शाळा वाचली पाहिजे या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा दिवसेंदिवस बंद करण्यात येतात, काय सांगाल, काय केलं पाहिजे? खरं तर ह्या मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा
जेव्हापासून 2020 ते त्याच्या अगोदरचं जे शैक्षणिक धोरण लागू झालं त्यावेळेस ज्या प्रायव्हेट शाळांना खाजगी संस्थानांना परमिशन द्यायला सुरू केल्याने त्याला सरकारचा पैसा आणि नेत्यांची मौज हे जे धोरण राबवलं गेलं ते धोरण सर्वात मोठं जिल्हा परिषद शाळेला घातक ठरलेलं आहे. कारण की जिल्हा परिषदेच्या शाळेमधला जो विद्यार्थी आहे बाय ऑर्डर त्यांच्या संस्थेत काम करणारे असतील, त्यांच्या पक्षात काम करणारे असतील, या पालकांना सांगून जिल्हा परिषदेचे विद्यार्थी काढून प्रायव्हेट संस्थांमध्ये घालण्याचं काम केलं गेलं आणि सरकारी पैसा, जनतेचा पैसा, टॅक्सच्या रूपाने येणारा पैसा हा संस्था चालकांना मोठ्या प्रमाणात दिला गेला. हा बंद झाला पाहिजे होता. ही सरकारचे पैसे, जनतेचे पैसे, पण मौज ही नेत्यांची होतीये. ही नेत्यांची मौज कुठेतरी बंधन आलं पाहिजे आणि हे सरकारी यंत्रणेने जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत सरकारी यंत्रणा सुधारणार नाही. नंबर 1, आज जी परिस्थिती आहे शिक्षणासाठी आम्ही ज्यावेळेस इथं हे गाव आहेत, खेडेगावाची शाळा 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा आहेत, त्यामध्ये एकच शिक्षक आहे. तोच शिक्षक खिचडी शिजवतो, तोच शिक्षक खिचडी वाटतो, तोच शिक्षक भांडे धुतो, तोच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि तोच शिक्षक शासकीय कामं करतो. तर त्या विद्यार्थ्यांचं काय परिस्थिती असेल हे सांगण्याची गरज नाहीये. म्हणून या सरकारी शाळा ह्या जाणून बुजून नेत्यांचा खिसा भरण्यासाठी सरकारी शाळा बुडवल्या जातात, हा आमचा शिक्षण प्रेमींचा आरोप आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा सध्या दिवसेंदिवस बंद होत आहेत आणि प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्या प्रायव्हेट शाळेला सरकार मंजुरी देते. अनेक शाळा प्रायव्हेट आहेत ज्या राजकीय लोकांच्या आहेत आणि सरकारी शाळामध्ये जी सर्वसामान्य मुलं परिवारातील मुलं शिकत आहेत त्यांच्या शाळा मात्र आज सरकार बंद करतोय. आज या ठिकाणी एक आंदोलन शिक्षणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काढलेलं आहे. आता या आंदोलनाचा परिणाम पुढे काय होतोय हे पाहणं आता गरजेचं आहे. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवई, बीड.